नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे परत एकदा मनपूर्वक स्वागत. आपण जी मध्ययुगीन भारताची सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजमध्ये आज आपण चौथं लेक्चर पाहणार आहोत. याच्या आधीचे जे आपले लेक्चर झालेले आहेत त्याच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तिथून तुम्ही ते बघू शकता. आजच्या या चौथ्या एपिसोडमध्ये आपल्याला बलबन आणि रझिया सुलतान यांची माहिती पाहायची आहे. आता मी मागच्या वेळेस तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इल्तुतमिशच्या मृत्यूनंतर इल्तुतमिशला ॲक्च्युली मुलं आणि मुली होते, परंतु मुलं निवडण्याची जेव्हा वेळ आली सल्तनत पदासाठी, तर एकही मुलगा त्याला त्या कालखंडामध्ये सुटेबल वाटला नाही की ह्याला आपण आपला वंशज बनवू शकतो. म्हणून सर्व प्रथा परंपरांना तोडून त्यानं स्वतःच्या मुलीला तुम्हाला नॉमिनेट केल्याचं दिसते. त्यामुळं इल्तुतमिशची मुलगी रझिया तुम्हाला सल्तनत पदावर 1236 मध्ये येताना दिसते. सो जिची आपल्याला आज माहिती पाहायची आहे. हे माझं एक शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. मी सागर देवेंद्र भस्मे, संचालक विदर्भ आय एस अकॅडमी. UPSC मुलाखतीचा मला अनुभव आहे, त्याचप्रमाणे राज्यसेवा मुलाखतीचा मला 4 वेळा अनुभव आहे. हा एक माझा पत्ता आहे अकॅडमीचा, ज्यांना ऑफलाईन क्लास लावायचे आहे त्यांच्यासाठी, आणि इथे एक मोबाईल नंबर देखील दिलेला आहे. आता आपण रझिया सुलतान बद्दल माहिती पाहू. बघा, रझिया सुलतान 1236 मध्ये तुम्हाला सत्तेत येताना दिसते. आता जेव्हा ही सत्तेमध्ये आली त्या कालखंडामध्ये, तेव्हा त्या तिच्या दरबारामध्ये जे चालिसा किंवा ज्याला चलगणी म्हणतो, आता मागच्या लेक्चरमध्ये पण आपण याच्याबद्दल बोललेलो आहे की 40 तुर्की जे सरदार होते दरबारातले, जे अतिशय प्रॉमिनंट होते, म्हणजे ज्यांच्या हातात सत्तेत कोणाला बसवायचं किंवा नाही बसवायचं हे ज्यांच्या हातात होतं, त्या 40 सरदारांना असं वाटत होतं की आता इल्तुतमिश नंतर, म्हणजे इल्तुतमिशला तर म्हणजे त्या कालखंडामध्ये याचा तर स्पेशली फेवर होता, त्यामुळे हे अतिशय जास्त पॉवरफुल बनलं होतं हे चालिसा. सो चालिसाला असं वाटत होतं की रझिया सुलतान आपल्या मनानुसार, म्हणजे ज्याला टिटुलार किंवा बाहुली म्हणतो, आपल्या मनानुसार ती वागेल. परंतु घडलं सगळं उलटच. ती स्वतःचं म्हणजे प्रशासन जे आहे ती स्वतंत्रपणे सांभाळायची. बहुधा मी असं म्हणतो की आशिया खंडामध्ये स्वतंत्रपणे सत्ता सांभाळणारी जी पहिली महिला आहे ती रझिया सुलतान आहे. म्हणजे फक्त भारतात मी म्हणत नाही, पूर्ण आशिया खंडामध्ये मुस्लिम कम्युनिटीमध्ये सत्ता सांभाळणारी ती पहिली महिला आहे स्वतंत्रपणे. मग आता ही जी स्वतंत्रपणे हिचा जो कारभार चालवण्याचा ॲटिट्यूड आहे तो कदाचित त्या चालिसाला आवडला नाही, म्हणून त्यांनी हिला विरोध करायला त्या कालखंडामध्ये सुरुवात केली. बघा, नॉर्मली असं असते की मुस्लिम कम्युनिटीमध्ये लेडीज ज्या आहेत त्या बुरखा किंवा आपण ज्याला प्रॉपर उर्दू शब्द हिजाब म्हणतो ते घालूनच ॲपियर होतात किंवा बाहेर निघतात. परंतु ही तशी नव्हती. ही पुरुषांप्रमाणे कपडे घालायची, कोट घालायची, टोपी घालायची आणि नंतर दरबारात यायची. म्हणून हिचं एकंदरीत आपण ज्याला म्हणतो तिचं बिहेवियर, त्या बिहेवियरला त्या कालखंडामध्ये तुम्हाला असं दिसतंय की दरबारातले सर्व जे चालिसा म्हणतो 40 सरदार ते विरोध करायला लागले. परंतु हिनं बिलकुल आपलं जे आपण ज्याला म्हणतो की हिचं पाऊल हिनं एकदा पण मागं घेतलं नाही. हिला जसं वाटते तसंच ती त्या कालखंडामध्ये वागायची. मग आता काहीच करू शकत नाही म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, बघा, एखादा चांगलं व्यक्तिमत्व आहे, पराक्रमी आहे आणि ज्याच्यामध्ये कुठलाच दोष नाही, तर मग त्याचं चरित्र हनन केल्या जाते. सो तोच प्रकार हिच्या बाबतीत घडला. चालिसा सरदार जे आहे ते हळूहळू हिच्यावर आता ब्लेम करायला लागले की तुझ्याच दरबारामध्ये जो याकूत खान नावाचा व्यक्ती आहे, तू तिला स्पेशल फेवर देतं आणि तुमच्या दोघांचे प्रेमसंबंध आहे ते अनैतिक आहे, इस्लाम धर्माला धरून नाही आहेत ते, त्याच्यामुळं तिला चरित्र हनन ज्याला म्हणतो असे प्रकार त्या कालखंडात तिच्या बाबतीत घडायला लागले. परंतु तिनं कशालाही खतपाणी न घालता त्या कालखंडामध्ये तिचे विरुद्ध होणारे बंड 1 बाय 1 दडपायला सुरुवात केली. बघा, जेव्हा बंड दडपण्याची वेळ आली, सर्वात महत्वाचं बंड म्हणजे निजाम उल मुल्क जुनैदी, मी तर त्यांचं नाव पण मेन्शन केलेलं आहे, त्याचं बंड होतं दिल्ली, तिथं आजूबाजूच्या एरियामध्ये त्यानं ते बंड केलं होतं. तर स्वतः ती बंड दडपण्यासाठी गेली, स्वतः हत्तीवर चाल करून जाणे, म्हणजे हा पण एक मानावं लागेल की ती एवढी पराक्रमी होती की स्वतः युद्धात ती जायची आणि सर्व सैनिकांना स्वतः लीड करायची. तिनं ते बंड दडपून टाकलं. त्यानंतर रणथंबोरला राजपुतांचं बंड झालं होतं, ते देखील तिने त्या कालखंडामध्ये दडपून टाकलं. त्यानंतर जो आपण म्हणतो की आत्ताचा जो पाकिस्तानमधला लाहोर रिजन आहे, पंजाबमधला जो सरहिंद रिजन आहे, या भागामध्ये एक अल्तुनिया नावाची पर्सनॅलिटी होती किंवा गव्हर्नर होता, तिथला तो राज्यपाल होता. सो जो हा गव्हर्नर आहे अल्तुनिया, ह्यांनी देखील बंड केलं होतं. हे बंड देखील तिनं दडपून टाकलं. मात्र दुर्दैवाने येत असताना काही ज्या बंडखोर टोळ्या आहे त्या टोळ्याच्या हाताने अतिशय हिंसकपणे हिची त्या कालखंडामध्ये हत्या करण्यात आली. बघा, त्या कालखंडात एक रायटर होता मिनास उल सिराज, त्यानं हिच्याबद्दल असं लिहून ठेवलं की हिच्यात एकच दुर्गुण होता किंवा एक ड्रॉबॅक होता, ते म्हणजे ती एक महिला होती. म्हणजे हे त्यानं उपासात्मकपणे लिहिलेलं आहे की स्त्री असणे हाच तिचा एकमेव दुर्गुण होता. जर ती स्त्री नसली असती तर एक महान सल्तनत कालखंडामधली ती एक पर्सनॅलिटी राहिली असती.
परंतु फक्त आणि फक्त त्या कालखंडामध्ये ती एक महिला असल्यामुळे तिला पुढे जाता आलं नाही. बघा इथं मॅप दिलेला आहे. मॅपमधले हे लोकेशन थोडेसे लक्षात घ्या. पंजाब जो रिजन आहे भारतामधला, त्यामध्ये सरहिंद, तबरहिंद, तबरहिंद म्हणजे आताचं भटिंडा ज्याला म्हणतो. सो याचा उल्लेख येणार आहे पुढे आपल्याला, तेव्हा हा मॅप तुम्ही थोडासा डोक्यात ठेवा. मी नेहमी भर देतो की अभ्यास करत असताना इतिहासाचा मॅपवरून जर केला तर तुम्हाला गोष्टी पाठ कराव्या लागणार नाही. लाहोर रिजन पण इथं दिलेला आहे, जो अमृतसरच्या बाजूलाच आहे. पुढे जाऊया. मधला जो कालखंड आहे आता म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की आज आपल्याला रझी आणि बलबन यांच्या मधात एक कालखंड आहे, त्याला आपण विलासी सुलतानांचा कालखंड म्हणतो. आता या कालखंडामधले जे सुलतान होते हे फक्त नामधारी होते, नावाला सुलतान होते. ह्यांचं कर्तृत्व म्हणजे आपण कर्तृत्वहीन पण म्हणू शकतो ह्यांना, आणि अतिशय विलासी काइंडचे होते. त्याच्यामध्ये तुम्हाला एक बहरम शाह दिसतो, एक मसूद शाह दिसतो. आता नासिरुद्दीन मोहम्मदचा कालखंड फार मोठा आहे, 1246 ते 1265, परंतु हा देखील नामधारीच तुम्हाला सुलतान दिसतो. याच्या नावाने सर्व राज्यकारभार चालवायचा तो बलबन. आता त्या कालखंडामध्ये बलबनजी ही पर्सनॅलिटी होती त्याच्या दरबारातली. ऍक्च्युली नासिरुद्दीन मोहम्मदला सत्तेमध्ये आणण्यामागं बलबनचा फार मोठा हात राहिलेला आहे. त्याच्यामुळे नासिरुद्दीन मोहम्मद नेहमी बलबनला फेवर द्यायचा. इव्हन त्या कालखंडात बलबनला चहलगनी किंवा चालिसाचा पण विरोध होता, पण तो सगळा विरोध त्याने झुगारला त्या कालखंडामध्ये आणि नासिरुद्दीन मोहम्मदला सत्तेमध्ये ठेवलं. आता चालिसा सरदार सतत षडयंत्र रचायला लागले बलबनच्या विरुद्ध. त्याला एक पदवी पण दिली होती बलबनला नासिरुद्दीन मोहम्मदनी, उलुग खान. तो डेप्युटी म्हणून काम करायचा. म्हणजे दरबारात तर त्याचा एवढा दबदबा होता की नासिरुद्दीन मोहम्मद हा एक सुलतान जर सोडला तर फक्त बलबन छत्र त्या कालखंडात वापरायचा. म्हणजे राजाला ज्याप्रमाणे छत्र असते दरबारात येत असताना, तसं बलबन देखील छत्र वापरायचा. म्हणजे असं समजू शकता की पॅरलली सत्ता बलबनच पाहायचा. मग आता याच्या विरुद्ध षडयंत्र व्हायला लागले, पण बलबन पण काही कमी नव्हता. त्याची एक पॉलिसी असायची पहा. तो काय करायचा, ज्यानं त्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला त्याला हळूचकन तो विष देऊन द्यायचा, पाण्यात कालवायचा, जेवणात कालवायचा आणि त्याला संपवायचा. असं करून चालिसा जे म्हणतो चहलगणी, त्यातले एक एक सरदार मारायला लागले. बाकी सरदारांच्या लक्षात आलं की हे सगळं बलबनच घडून आणतोय, म्हणून हळूहळू त्यांनी साईड बदलवली आणि ते बलबनच्या साईडला चालले गेले. अशा प्रकारे दिवसेंदिवस बलबन पॉवरफुल होत गेला. एक दिवस बलबनला रिअलाइज झालं की आपण आता सम्राटापेक्षा पॉवरफुल झालेलो आहे, आता काही हरकत नाही, आपला विरोधक पण उरलेले नाहीये, सगळे विरोधक आपण वन बाय वन संपवले. एक दिवस त्यांनी नासिरुद्दीन मोहम्मदलाच स्लो पॉयझनिंग करून टाकली. नासिरुद्दीन मोहम्मदच्या लक्षात पण आलं नाही की आपल्याला स्लो पॉयझनिंग सुरू आहे. इव्हन त्याचे जे लेकरं होते नासिरुद्दीन मोहम्मदचे, जे सांगू शकतात गादीवर स्वतःचा हक्क, त्यांना देखील यानं विष देऊन टाकलं. अशा प्रकारे याची पूर्ण डायनॅस्टी ज्याला म्हणतो, पूर्ण याचं जी वंशावळ आहे त्याने ॲट अ टाइम संपून टाकली. नासिरुद्दीन मोहम्मदनं मरत असताना स्वतः बलबनचं नाव घेतलं की माझा जो वंशज राहील तो स्वतः बलबन राहील. म्हणून यानंतरचा जो सम्राट आपल्याला सत्तेमध्ये येताना दिसतो तो आहे बलबन. बलबननी 1265 ते 1287 या कालखंडामध्ये सत्ता सांभाळली किंवा सल्तनत सांभाळली. आता बलबनचा एक मोठा ड्रॉबॅक होता बघा, बलबनची जेवढ्या काही पॉलिसीज आहे त्या फक्त आणि फक्त या गोष्टीभोवती फिरताना दिसतात. म्हणून तुम्ही एक बेस म्हणतो ज्याला आपण, किंवा पाया म्हणतो, हा तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करा. पाया असा आहे की बलबन हा एक दास होता. दास म्हणजे आपण ज्याला गुलाम म्हणतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की कुतुबुद्दीन ऐबक पण गुलाम होता, इल्तुतमिश पण गुलाम होता त्या कालखंडामध्ये, इल्बरी डायनॅस्टी ज्याला म्हणतो आपण. आता त्या कालखंडात इल्तुतमिशनी बलबनला विकत घेतलं होतं मंगोलांकडून, म्हणजे हा गुलामांचा गुलाम होता. आणि त्या कालखंडामध्ये दिल्लीमध्ये असं होतं की ज्याला सरदार बनायचंय किंवा ज्याला सम्राट बनायचंय त्या कालखंडामध्ये, एक गोष्ट अशी महत्वाची होती त्याच्यामध्ये की तुमच्याकडे रक्त पाहिजे. म्हणजे शाही घराण्याचं तुमच्याकडे जर रक्त असेल तर त्याच केसमध्ये तुम्ही काय करू शकता, त्या कालखंडामध्ये तुम्ही सुलतान बनू शकता. आता हे तर याच्याकडे गोष्ट नव्हती. म्हणून मग यांनी काय केलं की आपण सत्तेमध्ये आलो, आपल्याला विरोध होऊ नये म्हणून एक एक पॉलिसी आखायला सुरुवात केली. त्यामधली सर्वात महत्वाची जी पॉलिसी आहे ती म्हणजे त्याची ब्लड अँड आयरन पॉलिसी, रक्त आणि लोह नीती. म्हणजे जो माझ्या विरोधात जाईल त्याला सरळ मृत्यूदंड देऊन टाकायचा. सो असं मृत्यूदंड वन बाय वन देत 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 त्यानं काय केलेले आहेत, त्याचे जेवढे काही विरोधक आहेत ते वन बाय वन संपवायला सुरुवात केली. आता मग विरोधक कोण आहे हे लक्षात येणं देखील गरजेचं आहे, म्हणून त्यानं गुप्तचर विभागाची स्थापना केली. बघा, अशीच एक पर्सनॅलिटी आपल्याला नंतर डिस्कस करायची आहे, त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी. म्हणजे तुम्ही याचे जर कॅरेक्टर विचारात घेतले, मी जो मगाशीचा सांगितलेला जो बेस आहे तो जर विचारात घेतला तर तुम्हाला मुघल आणि सल्तनत समजायला जास्त अडचण जाणार नाही, किंवा एक्झाममध्ये तुम्हाला आन्सर जे आहे आपण म्हणतो ना लॉजिक लावून काढणे, हा प्रकार करत असताना तुम्हाला अडचण जाणार नाही जर तुम्ही हा आधार पकडला तर. सो विरोधी कारवाया थांबवण्यासाठी त्या कालखंडात त्यानं गुप्तचर विभाग स्थापन केला. त्यानंतर दरबारामध्ये जे त्याला विरोध करणारे होते, चहलगणी, चालिसा, हे दलच त्यानं संपवून टाकलं पूर्णपणे. भरपूर म्हणजे ही पद्धतच संपवून टाकली. 40 तुर्की सरदारांची चहलगणी संपवली त्यांनी.
त्याच्यानंतर आता मी गुलाम वंशातला नाहीये हे त्यानं सांगायला सुरुवात केली, की माझा जो वंश आहे बघा आपल्या इकडे पण तुम्हाला असं दिसते, की आपला भारतामध्ये जो ब्राह्मण समुदाय आहे, तो देखील तुम्हाला असं सांगताना दिसतो, की आमचं जे वंशज आहे, ते महान जे समजा आता वेद लिहिणारे संत होते किंवा वेद लिहिणारे जे ऋषी होते, अगस्ती, विश्वामित्र, वशिष्ठी, भरद्वाज ते आमचे पूर्वज होते किंवा तुम्हाला क्षत्रिय समाज देखील सांगताना दिसतो, की आम्ही चंद्रवंशी होतो किंवा आम्ही सूर्यवंशी होतो. इथं तुम्हाला हा देखील असंच करताना दिसतो, की त्या कालखंडामध्ये असं होतं, की शहानामा नावाचं पुस्तक. आता तुम्ही मला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, की शहानामा हे पुस्तक म्हणजे मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की काही इंटेलेक्ट भारतामध्ये आले होते, विद्वान भारतामध्ये आले होते गझनीसोबत. सो त्याच्यामध्ये एक पर्सनॅलिटी होती, त्यानं शहानामा लिहिला होता. ती कोण होती ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. त्या शहानामामध्ये एक व्हॅलॉर किंवा पराक्रमी हिरो त्याच्यामध्ये एक व्यक्तिमत्व त्यांनी डिस्क्राईब केलं होतं. ते म्हणजे अफ्रासियाब. त्यानं सांगितलं, की मी अफ्रासियाबचा काय आहे वंशज आहे. त्याच्यामुळं माझ्याकडे ते ऑथेंटिकेशन आहे साम्राज्य किंवा राज्य पाहण्याचं. आता त्या कालखंडात त्यांना आणखी स्वतःला प्रमोट करण्यासाठी आणखी म्हणजे भरपूर मी ते तर आता काही गोष्टी मेन्शन नाही. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं, की म्हणजे त्यांनी स्वतःनी दरबारात दारू प्यायला म्हणजे स्वतःच दारू प्यायला बंद करून टाकलं. त्याला असं वाटायचं, की चुकून जर कोणी मला अनसिरियस मोडमध्ये जर पाहिलं किंवा नॉन सिरियस मोडमध्ये पाहिलं, तर माझी प्रतिष्ठा चालली जाईल म्हणून दारू प्यायचं बंद केलं त्यांनी. त्यानंतर असं सांगितलं, की दरबार एकदम सजवायला त्या कालखंडात सुरुवात केली. त्याच्यानंतर हेही सांगायला सुरुवात केलं, की दरबारात कुणीही मजा वगैरे करायची की नाही किंवा जोक पास करायचे नाही. त्याने एक विचित्र प्रथा सुरू केली मित्रांनो. ते म्हणजे सिजदा आणि पैबोस. आता कसं असते ना, हे जे शब्द आहे ना थोडेसे एक तुर्किश किंवा अरबी स्टाईलमधले शब्द आहे. लक्षात ठेवायला थोडं अवघड जाते. परंतु ना आपल्या आजूबाजूला हे शब्द आहेत. म्हणजे तुम्ही जर थोडे गाणे वगैरे जर ऐकत असाल त्याच्यामध्ये तुम्ही ते गाणं ऐकलं असेल. सिजदे किए है लाखो लाखो दुआए मांगी बहुतेक एक अक्षय कुमारचं ते गाणं आहे. किंवा सिजदा किया यू इश्क का फिर सर झुका जनाब दीदार हुआ. हे जे गाणे आहेत ज्यामध्ये थोडंसं उर्दू स्टाईलमध्ये हे थोडेसे गाणे आहेत. त्यामध्ये हे शब्द येतात म्हणजे तुम्ही जर नोटिफाय केले असेल तर. सिजदा म्हणजे काय लोटांगण घेणे. म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर लोक असतात म्हणजे प्रेमामध्ये लोटांगण वगैरे घेणारे. सिजदा किया यू इश्क का म्हणजे सिजदा म्हणजे लोटांगण घेणे. आणि पैबोस म्हणजे ही एक विचित्र प्रथा होती. ठीक आहे लोटांगणापर्यंत ठीक आहे. पण पैबोस म्हणजे लोटांगण घेऊन पायाचे चुंबन घेणे. आता थोडंसं विचित्रच आहे म्हणा हे, की तुम्ही लोटांगण घे पण आपल्या इकडे साष्टांग नमस्कार आपण करतोच. पण पैबोस म्हणजे पायाचं चुंबन घेणे. आता भरपूर केसेसमध्ये कदाचित पाय धुतलेले असतात, नसतात. सो चुंबन घेणे म्हणजे असं आहे, की तोंडाचा एकंदरीत पंचनामा करणे म्हणजे. असो, ही प्रथा तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. कोणी सुरू केलेली आहे ही? त्या कालखंडामध्ये बलबननी सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे इराणी सण नवरोज देखील त्यानं सुरू करायला सुरुवात केली किंवा सेलिब्रेट करायला सुरुवात केली. आता एकदा UPSCनं असं विचारलं होतं, की नवरोज नावाचा जो सण आहे हा कुठे सेलिब्रेट केला जातो? जेव्हा मी तो पेपर सोडवत होतो, तेव्हा मला माहीत नव्हतं हे नवरोज वगैरे सण. हे माहीत होतं मला, की सुरू केलेला आहे बलबननी आणि थांबवलेली ही जी प्रथा आहे नंतरच्या कालखंडामध्ये, ती औरंगजेबाने थांबवली होती नवरोज नावाचा सण. पण हा कुठं सेलिब्रेट केला जातो हे मला माहीत नव्हतं. पण मी एक जनरल लॉजिक लावलं बघा. एक तर हा पारशी सण आहे म्हणजे गुजरात असायला पाहिजे आणि दुसरं दादाभाई नवरोजी. हे कुठले होते? नवरोजी नवरोज. म्हणून मग त्याचं उत्तर मी गुजरात मारलं होतं. सो असं म्हणून म्हटलं बेसिक जर तुमचे पक्के असले ना, तुम्ही लॉजिक लावून देखील UPSC आणि MPSCचे क्वेश्चन्स आरामात सोडवू शकता. याच्या कालखंडामध्ये आणखी एक महत्वाचा प्रॉब्लेम झाला. तो म्हणजे मंगोलांचे आक्रमण. सो मंगोलांचे आक्रमण या कालखंडात वाढले. मी तुम्हाला चंगेज खान बद्दल ऑलरेडी बोललेलो होतो. चंगेज खान नंतर त्याचे जे वंशज आहेत त्याचे देखील आक्रमण वाढले. सो यांनी आक्रमणापासून वाचण्यासाठी 2 पॉलिसीजचा स्वीकार केला, की जिथं गरज आहे म्हणजे प्रति आक्रमणाची तेव्हा त्यानं प्रति आक्रमण देखील केले. आणि त्याला जेव्हा असं वाटलं, की नाही गड्या प्रति आक्रमणाऐवजी आता आपण डिस्कशन करायला पाहिजे किंवा ट्रूस ज्याला म्हणतो आपण संधी करायला पाहिजे किंवा डिस्कशननी सॉल्व्ह करायला पाहिजे, तेव्हा प्रेमाच्या भाषेत देखील त्यानं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. त्या कालखंडामध्ये महान मंगोल शासक इराणवर त्याची म्हणजे अब्बासिड खलिफाट पूर्णपणे संपवण्यामागं त्याचा मोठा रोल आहे. तो म्हणजे हलाकू खान. आता हलाकूचं बघा तुम्ही जी कव्वाली वगैरे जर ऐकत असाल म्हणजे त्या म्हणजे तुम्ही ते कव्वाली ऐकली असेल अजीज नाझाची. त्याच्यामध्ये चढता सूरज धीरे धीरे चढता है चढ जाए किंवा ढलता है ढल जाएगा.
सो त्या कवालीमध्ये देखील हलाकूचं नाव आलेलं आहे. सो हलाकूचे आक्रमण भारतावर वाढायला लागले. त्या कालखंडात त्यांनी म्हणजे त्याच्यासोबत फक्त डिप्लोमसीचा वापर करून किंवा त्याच्यासोबत चांगलं बोलून त्यानं ते आक्रमण त्या कालखंडामध्ये परतवून लावलेले आहेत किंवा आक्रमण होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. आणि आक्रमण झाले तर आपल्याकडे एक प्रोटेक्शन वॉल असायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला मॅपमध्ये मगाशी दाखवलं होतं की एक तबर हिंद किंवा भटिंडा. सो त्या भागामध्ये त्यांनी किल्ल्यांची शृंखलाच उभी केली. त्याच्यामध्ये त्याला स्वतःचा मुलगा म्हणजे शहजादा मुहम्मद देखील गमवावा लागलेला आहे. त्यानं त्या कालखंडामध्ये हे याच्यापासून वाचण्यासाठी एक विभाग स्थापन केला. हे परीक्षेत विचारतात. त्याचं नाव आहे दिवान-ए-अर्ज. सो या सैनिकी विभागाची हे नाव फार महत्वाचं आहे बरं का मित्रांनो. दिवान-ए-अर्ज कोणी सुरू केला होता? तर बलबननी सुरू केला होता. कशासाठी सुरू केला होता? मंगोलांच्या आक्रमणांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. बघा, आता बलबनचा ज्या कालखंडामध्ये मृत्यू झाला त्यानंतर कैकुबाद तुम्हाला सत्तेमध्ये येताना दिसतो 1287 मध्ये. परंतु हा जो कैकुबाद आहे हा थोडासा विलासी काइंडचा होता. त्याच्यामुळे त्याची हत्या करून जलालुद्दीन खिलजीनं दिल्लीवर खिलजी घराण्याची स्थापना केली, ज्याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याची माहिती पाहणार आहोत. सो आजचं लेक्चर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं पण तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये देऊ शकता. ह्याच्या ज्या PDF आहे ह्या तुम्हाला आमच्या विदर्भ आयसच्या टेलिग्राम चॅनलवर ज्याची लिंक खाली दिलेली आहे. सो तिथं तुम्हाला मिळून जातील आणि याच्या नोट्स देखील मी टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे. आमचं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.